महाराष्ट्र दिनानिमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक जिल्ह्यात त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय। गिरीश महाजन, संजय शिरसाट, नितेश राणे, उदय सामंत, प्रकाश आबिटकर, चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ध्वजवंदन केलेले आहे। तर महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत धुळ्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा संपन्न झालाय। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा ध्वजवंदन सोहळा पार पडलाय। तर अहिल्यानगर इथल्या पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय। महाराष्ट्र दिनानिमित्तानं पोलीस परेड मैदानावर पोलीस प्रशासन यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागांनी सहभाग घेतला होता। चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र दिनाच्या समस्त माझ्या चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्रातील समस्त बांधवांना शुभेच्छा देतो। सर्वांना मी आवाहन करतो, बंधूंनो, आजपासून महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात जनगणनेच्या कार्याचा शुभारंभ होत आहे। ऑनलाईन पद्धतीनं स्वयं गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नागरिकांनी या कालावधीत वेबसाईटवर जाऊन स्वयं गणना करावी। तसेच 15 मे ते 15 जून या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना जनगणनेबाबत अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन मी या प्रसंगी करतो। महाराष्ट्र दिनानिमित्तानं आज जालन्याच्या पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेले आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे। आपण महाराष्ट्रातले लोक आहोत। आपलं राष्ट्र नसून महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने जी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे अनेक दशकामध्ये, त्याचा अभिमान बाळगून महाराष्ट्र अजून मोठा व्हावा। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही ओळ आहे। ती जेव्हा जेव्हा उच्चारली जाते गाण्यामध्ये माझ्या अंगावर शहारे येतात। तसं एक देशामध्ये महाराष्ट्राने असं काही करून दाखवलं, असं सदैव महाराष्ट्राची ओळख व्हावी, हेच माझी महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातील लोकांना शुभेच्छा आहे। आज कामगार दिन आहे, कामगारांना सुद्धा मनापासून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।